खमंग पोहे बटाटा चकली बनवण्यासाठी 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत। जाड पोहे नेहमीचेच आहेत। त्यानंतर आता याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्याने आणि थोडंसं पाणी टाकून हे भिजत ठेवायचं आहे साधारणपणे 15 मिनिटं। 15 मिनिटानंतर अगदी छान मऊसूद असे हे पोहे भिजून तयार झालेले आहेत आणि आता अगदी छान असं याला मळून घ्यायचं आणि याचा एक पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अगदी छान मळल्यानंतर छान गोळा तयार होतो। आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत, सालं काढून किसून घ्यायचे आहेत। त्यानंतर यात 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे, चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चमचे जिरं टाकायचं आहे आणि अगदी थोडासा खायचा सोडा टाकून याचं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। सर्व एकजीव करून छान पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ छान मळल्यानंतर जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून याचं पुन्हा छान पीठ असं मळून घ्यायचं आहे आणि आता चकलीच्या सोऱ्यामध्ये हे पीठ टाकून छान असे चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। 3 दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्यायच्या आहेत आणि त्या छान वाळल्यानंतर आपण तळून पाहूयात तर अगदी मस्त चकली फुलती आणि खमंग झालेली आहे। एकदा ही चकली नक्की करून बघा। डिटेल व्हिडिओ